टेक्नॉलॉजीच्या जगात एक प्रश्न नेहमीच विचारला जातो. सॉफ्टवेअर प्रकल्प वेळेवर का पूर्ण होत नाहीत किंवा ठरलेल्या बजेटमध्ये का बसत नाहीत? ह्याचं उत्तर दडलंय एका कलेमध्ये, सॉफ्टवेअर अंदाजाची कला. चला, आजच्या या विश्लेषणात आपण हीच कला जरा जवळून समजून घेऊया. हा प्रश्न बघा, जवळजवळ प्रत्येकाने अनुभवलेला किंवा ऐकलेला असतो. एखादं ॲप बनवायला घेतलं किंवा एखादं मोठं सॉफ्टवेअर आणि बघता बघता ठरवलेला वेळ निघून जातो, ठरवलेले पैसे संपून जातात. असं नेमकं का होतं? याच समस्येच्या मुळाशी आपण आज जाणार आहोत. तर मग सॉफ्टवेअर खर्चाचा अंदाज म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही भविष्याचा वेध घेण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया तेव्हा करावी लागते जेव्हा आपल्याकडे सगळी माहिती नसते, गोष्टी अनिश्चित असतात. तरीही एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती वेळ, पैसा आणि माणसं लागतील हे ठरवावं लागतं. आता कोणताही अंदाज बांधण्याआधी प्रकल्पाच्या 4 मूलभूत स्तंभांना समजून घ्यावं लागतं. कारण हे स्तंभ जितके मजबूत असतील तितकीच त्यावर उभी राहणारी अंदाजाची इमारत पक्की होणार आहे. हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा आपल्याला एक घर बांधायचं आहे, पण जर आपल्याला हेच माहीत नसेल की कामगार कोण आहेत, घराचा नकाशा कसा आहे, बांधकामाची नियम काय आहेत किंवा ते कधीपर्यंत पूर्ण करायचे आहे, तर आपण खर्चाचा अंदाज कसा लावणार? अशक्य आहे, बरोबर? सॉफ्टवेअरचंही अगदी तसंच आहे. तर हे आहेत ते 4 स्तंभ, ज्यांना 4 Ps असंही म्हणतात. पहिला, लोक म्हणजे आपली टीम, त्यांची कौशल्य कशी आहेत. दुसरा, उत्पादन म्हणजे आपण नक्की काय बनवत आहोत, त्याची व्याप्ती किती आहे. तिसरा, प्रक्रिया म्हणजे ते बनवण्याची आपली पद्धत काय असेल. आणि चौथा, प्रकल्प म्हणजे आपली एकूण ध्येय आणि बजेट काय आहे. यापैकी एकही स्तंभ जर कमकुवत असेल तर अंदाजाचा पायाच ढासळतो. बरं, एकदा प्रकल्पाचा पाया समजला की पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो. आपण जे काही बनवत आहोत त्याचा आकार म्हणजे साईज किती आहे. हे अगदी सरळ आणि साधं गणित आहे. खर्चाचा अंदाज थेट कामाच्या आकारावर अवलंबून असतो. त्यामुळे किती खर्च येईल या प्रश्नावर उडी मारण्याआधी काम किती मोठं आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायलाच लागतं. म्हणूनच कामाचा आकार मोजणं ही अंदाजाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. मग सॉफ्टवेअरचा आकार मोजायचा कसा? याचे 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे लाईन्स ऑफ कोड म्हणजेच LOC. नावाप्रमाणेच यात कोडच्या किती ओळी आहेत हे मोजलं जातं. हे सोपं आहे, पण वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांमध्ये ते बदलतं. दुसरा मार्ग आहे फंक्शन पॉइंट्स म्हणजे FP. हा कोडच्या ओळी नाही, तर वापरकर्त्याला काय मिळणार आहे, म्हणजे कोणती वैशिष्ट्ये किंवा फंक्शन्स मिळणार आहेत हे मोजतो. हा मार्ग भाषेवर अवलंबून नाही. थोडक्यात काय, तर एक कोडची लांबी मोजतो तर दुसरा त्याची उपयुक्तता. चला, आता आपल्याला प्रकल्पाचा आकार कळाला आहे. पुढचं पाऊल म्हणजे त्या आकाराला श्रम आणि वेळेच्या भाषेत रूपांतरित करणे. पाहूया ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते. तर अंदाज लावण्याची प्रक्रिया साधारणपणे अशी दिसते. सगळ्यात आधी कामाची व्याप्ती ठरवा. मग त्याचा आकार मोजा. त्यानंतर त्या आकाराला श्रमात रूपांतरित करा. म्हणजे ते काम पूर्ण करायला एका व्यक्तीला किती महिने लागतील याचा अंदाज काढा. आणि हो, सगळ्यात शेवटी काय काय चूक होऊ शकते याचा विचार करा. म्हणजेच जोखमीचं मूल्यांकन करा. ही प्रक्रिया अधिक शास्त्रीय करण्यासाठी कोकोमोसारखी काही मॉडेल्स वापरली जातात. ही मॉडेल्स केवळ अंदाजे आकडेवारी देत नाहीत, तर चक्क गणितीय सूत्रांचा वापर करून प्रकल्पाचा आकार आणि लागणारा श्रम यांच्यात एक तर्कशुद्ध संबंध प्रस्थापित करतात. आता हे सूत्र बघून घाबरून जाऊ नका, आपल्याला इथे गणित सोडवायचं नाहीये. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सॉफ्टवेअरचा आकार आणि लागणारे श्रम यांच्यात एक थेट गणितीय संबंध असतो. उदाहरणार्थ हे सूत्र बघा. यानुसार कोडच्या ओळी दुप्पट झाल्या तर लागणारे श्रम फक्त दुप्पट नाही तर त्याहून थोडे जास्त वाढतात. म्हणजे हे निव्वळ अंदाजे बोलणं नाहीये, तर त्यामागे एक विज्ञान आहे. आतापर्यंत आपण सगळं काही कसं सुरळीत चालेल याचाच विचार केला. पण खरं सांगायचं तर प्रत्यक्षात तसं क्वचितच होतं. म्हणूनच अंदाजाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अनपेक्षित गोष्टींचा, अनिश्चिततेचा विचार करणे. धोके किंवा रिस्क अनेक प्रकारचे असू शकतात. प्रकल्प जोखीम म्हणजे बजेट संपून जाणे किंवा डेडलाईन चुकणे. तांत्रिक जोखीम म्हणजे आपण निवडलेली टेक्नॉलॉजीच नीट काम करत नाहीये. आणि व्यावसायिक जोखीम म्हणजे काय, तर आपण ॲप बनवून तयार होईपर्यंत बाजारात तशीच दुसरी 10 ॲप्स आलेली आहेत. मग या जोखमींचं व्यवस्थापन कसं करायचं? त्यासाठी अशा प्रकारचा तक्ता खूप उपयोगी पडतो.
हा काही भविष्य सांगण्यासाठी नाहीये, तर तयारी करण्यासाठी आहे. यात आपण प्रत्येक जोखमीची शक्यता किती आहे आणि तिचा परिणाम किती गंभीर असू शकतो हे तपासतो. यामुळे आपल्याला कळतं की कोणत्या धोक्यांवर आधी लक्ष केंद्रित करायचंय. आणि या सगळ्या विश्लेषणानंतर जी गोष्ट तयार होते तिला म्हणतात RMM योजना. ही एक कृती योजना आहे. यात 3 गोष्टी येतात. समस्या टाळण्यासाठी काय करायचं, मिटिगेशन, धोक्यांवर सतत लक्ष कसं ठेवायचं, मॉनिटरिंग, आणि दुर्दैवाने समस्या उद्भवलीच तर काय करायचं, मॅनेजमेंट. आणि हे वाक्य बघा, हे सर्व काही सांगून जातं. जोखीम व्यवस्थापन म्हणजे मोठ्यांसाठी प्रकल्प व्यवस्थापन. याचा सरळ अर्थ हा आहे की अनिश्चिततेचा सामना करण्याची आणि त्यासाठी आधीच नियोजन करण्याची जी परिपक्वता लागते तीच खऱ्या अर्थाने यशस्वी प्रकल्प व्यवस्थापनाची खरी ओळख आहे. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काय? चांगला सॉफ्टवेअर अंदाज म्हणजे कुठली जादूची कांडी नाही जी आपल्याला अचूक भविष्य सांगेल, तर तो एक शिस्तबद्ध प्रवास आहे. प्रकल्प समजून घेण्यापासून ते कामाचं मोजमाप करण्यापर्यंत आणि अनपेक्षित संकटांसाठी तयार राहण्यापर्यंत. आणि शेवटी एक विचार करूया, कोणताही अंदाज कधी 100% खरा ठरतो का? खरं तर नाही, कारण भविष्य अनिश्चित असतं. पण मग खरा प्रश्न हा उरतो की काहीच नियोजन न करता काम सुरू करण्यापेक्षा एक विचारपूर्वक नियोजन केलेला प्रकल्प अधिक यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच, नेहमीच.